नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की जेव्हा जेव्हा आपली कंबर दुखते, तेव्हा आपल्या मणक्यांच्या गादीसोबत काय होतं. तर पहिल्या याच्यामध्ये बघा, ही नॉर्मल गादी आहे, ज्याला आपण नॉर्मल डिस्क असं म्हणतो. दुसरी ही जी गादी आहे, ही डिजनरेटिव्ह आहे. जे लोकं आहाराची म्हणजे खाण्यापिण्याची योग्य काळजी घेत नाही किंवा खूप जास्त वाकून काम करतात, तर त्या लोकांमध्ये जास्त तिखट खातात, त्यांच्यामध्ये ही डिजनरेटिव्ह डिस्क तयार होते. म्हणजे बघा, इथे फाटल्यासारखी दिसते. तिसरी म्हणजे जे लोकं कंटिन्यू वाकून काम करतात किंवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलतात, त्यांच्यामध्ये ही जी डिस्क आहे, ही अशी थोडीशी सरकते. यालाच आपण गादी सरकणे असं म्हणतो. त्याच्यानंतर डिस्क प्रोलॅप्स. ह्याच्यामध्ये अति प्रमाणात वजन उचलणे किंवा अयोग्य स्थितीमध्ये झोपणे म्हणजे व्यवस्थित न झोपणे, असं केल्यामुळे सुद्धा अशा प्रकारची गादी एक फुगा तयार करते, ज्याला आपण डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतो. किंवा मग हळू-हळू गादीची काळजी न घेणे किंवा तुपासारख्या गोष्टी कमी खाणे याच्यामुळे डिस्क अशी थिन होते, ज्याला थिनिंग ऑफ डिस्क असं म्हणतात. या वयानुसार झिजणाऱ्या गाद्या आहे आणि शेवटी गादीला असे हळू हाडाचे कणोर तयार होतात आणि ज्याच्यामुळे खूप जास्त भयंकर वेदना होतात. असे अशी गादी राहावी आणि ह्या गाद्या खराब होऊ नयेत याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर एक गोष्ट नियमित करा, ती म्हणजे खोबऱ्याचं तेल किंवा तिळाचं तेल गरम करून नियमित कमरेच्या भागाचा आणि मानेच्या भागाचा अभ्यंग करा म्हणजे मसाज करा. ह्या गाद्या नक्की आपण नॉर्मल ठेवू शकतो.